1945 मध्ये जपानमध्ये अणुबॉम्ब पडला, हिरोशिमा आणि नागासाकीवर, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा तिथं ॲसिडचा पाऊस व्हायला लागला, तिथं जन्माला येणारी बालकं अपंग जन्माला यायला लागली. त्यामुळे जपान सरकारने त्यांच्या शास्त्रज्ञांना वॉर फ्रंटवर संशोधन करायला सांगितलं. का असं होतं? त्या शास्त्रज्ञांनी जगातल्या 5 ठिकाणच्या पाण्याचा अभ्यास केला. पहिलं आपलं गंगोत्री, गंगा नदीचं उगम जिथं आहे तिथं 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये दवाखाना नाही आहे, कारण पाणी अतिशय शुद्ध आहे. दुसरं जमजम, मुस्लिम लोकांचं हजला जातात लोक, मिरॅकल वॉटर ते घेऊन येतात, तिथं जातात ते. तिसरं फ्रान्समध्ये लॉर्डेस म्हणून ठिकाण आहे, जर्मनीमध्ये नॉर्डेव म्हणून ठिकाण आहे, आणि 5वं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हुंजा व्हॅली म्हणून आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर हुंजा व्हॅलीची माहिती मिळेल. तिथं माणसाचा सरासरी आयुष्य 120 वर्षाचं आहे. 100ला गेलं तर लवकर गेलं. 60 ते 80 वर्षाच्या महिला तिथं बालकांना जन्म देतात. असं पाणी आहे. ह्या पाण्याचा अभ्यास केल्यानंतर त्या शास्त्रज्ञांना लक्षात आलं त्यांच्याकडच्या पाण्यामधला लाईव्ह हायड्रोजन गायब आहे. सूर्याची एनर्जी, हायड्रोजन एनर्जी. सूर्य आहे म्हणून आपलं जीवन आहे, सूर्य नसेल तर जगू शकणार नाही. तो हायड्रोजन लाईव्ह नाही आहे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी अनेक मेटलवर प्रयोग केले आणि हे डिव्हाइस बनवलं 1974 साली. आणि जपान सरकारने 1974 ते 94 पर्यंत हे डिव्हाइस जपानमधल्या सर्व हॉस्पिटलमध्ये बसवलं. कारण जपानमध्ये मेडिकल फॅसिलिटी फक्त सरकारी आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल एक पण नाही. आणि 20 वर्षामध्ये सर्व पेशंटची टेस्टिमोनियल्स कलेक्ट केले, रिझल्ट कलेक्ट केले, कुठल्या आजारावर का उपयोग झाला. आणि त्यानंतर 6,500 जपानच्या डॉक्टरनी याला मेडिकल डिव्हाइस म्हणून एन्डोर्समेंट दिली. एन्डोर्समेंट म्हणजे त्यांचं सिग्नेचर आणि सील दोन्ही लागतं. खोटा दावा केला असं लक्षात आलं, सिद्ध झालं तर त्यांची डिग्री जप्त होते. आणि आज जगात 1.5 लाख डॉक्टरांनी याला मेडिकल डिव्हाइस म्हणून एन्डोर्समेंट दिली. ISOने सुद्धा याला 13485 हा मेडिकल ग्रेड सर्टिफिकेशन दिलं. आणि जगात 153 देशात हे डिव्हाइस आहे, आणि 110 देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत सरकारी निवासांमध्ये हे डिव्हाइस आहे. जो बायडेनच्या व्हाईट हाऊसमध्ये 18 डिव्हाइस आहे, बिल गेट्सच्या घरात 18 डिव्हाइस आहे, त्याच्या विमानात डिव्हाइस आहे. मोदी साहेबांच्या PM हाऊसमध्ये 14 डिव्हाइस आहेत, त्यांच्या विमानात डिव्हाइस आहे. सेलिब्रिटी सांगायचे अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, शाहरुख खान, वीरेंद्र सहवाग, सोनाली बेंद्रे, शिल्पा शेट्टी, विराट कोहली, युवराज सिंग, विवेक ओबेरॉय, सायना नेहवाल, रोनाल्डो, मेसी, सर्वांच्याकडे हे डिव्हाइस आहे. जगातल्या सर्व सेलिब्रिटींकडे हे डिव्हाइस आहे. जे डिव्हाइस बिल गेट्सकडे आहे, जे मोदी साहेबांकडे आहे, तेच माझ्या घरामध्ये पण आहे, तेच त्यांच्या घरामध्ये पण आहे. तर हे मी डिव्हाइस आहे. तर हे डिव्हाइस आपण पाणी पिल्यानंतर आपल्याला काय उपयोग होणार आहे, किंवा आत्ता पितो ते पाण्याचा काय परिणाम होतो आहे ते आपण बघूया. आता हे आरोच आहे ना पाणी. आता आपण जे पाणी पित आहोत हे लार्ज क्लस्टरचं पाणी आहे, 16 ते 20 मॉलिक्युलचं पाणी म्हणजे जाड पाणी. आपल्या शरीरामध्ये 37.4 ट्रिलियन सेल्स आहेत. सेल्स म्हणजे पेशी, त्यांना छोटे छोटे पोर्स असतात. सेल्सपासून टिश्यू बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतं. आपले अवयव या पेशीपासून बनलेले आहेत. आणि त्या पेशींना जे असलेले होल आहेत ते कशासाठी आहेत? त्यांना ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळावं म्हणून, हायड्रेशन मिळावं म्हणून. पण आपलं पाणी जाड असल्यामुळं त्या पेशींपर्यंत ते ऑक्सिजन आणि हायड्रोजन घेऊन जात नाही. त्यामुळं पेशींना ऑक्सिजन हायड्रोजन मिळत नाही, त्यामुळे ते तहानलेले आहेत, थर्स्टी आहेत. मला सांगा, मला तुम्हाला 7 तास 8 तास पाणीच नाही दिलं तर काय होईल? त्रास होईल की नाही? लाईक दॅट आपल्या पेशींना ऑक्सिजन हायड्रोजन मिळत नाही, हायड्रेशन मिळत नाही, म्हणून त्या थकतात, म्हणून आपण थकतो. आता मशीनमधलं येणारं पाणी जे आहे हे मायक्रो क्लस्टर होऊन येतं, 5 पट पातळ होऊन पाणी येतं. 4 ते 6 मॉलिक्युलचं पाणी 12 मिनिटामध्ये हे पाणी शरीरातल्या सर्व सेल्सपर्यंत जातं. त्या सेल्सना हायड्रेशन देतं, त्या हायड्रेटेड राहतात, एनर्जेटिक राहतात, म्हणून आपण एनर्जेटिक राहतो. त्याचा एक डेमो बघू. माझ्याकडे आहे हळद. हळद ही औषधी आहे की नाही? अँटीसेप्टिक, अँटी ॲलर्जिक, अँटी इन्फ्लॅमेटरी. जखम झालं तर लावतो आपण. अँटी कॅन्सरसुद्धा आहे, कारण ह्याच्यात कॅन्सरला प्रिव्हेंट करणारा कर्क्युमिन नावाचा घटक आहे हळदीमध्ये. मग आपण हे 3 वेळा वापरतो नाश्त्याला, दोन्ही जेवणात. नाश्त्याला पोहे उपीट केलं तर हळद वापरतो, दोन्ही जेवणात वापरतो, फोडणी करायला वगैरे. मग एवढं औषधी पदार्थ 3 वेळा खातोय दिवसात, मग आपण आजारी का पडतो, किंवा आपल्याला कॅन्सर का होतो? प्रश्न पडायला पाहिजे की नाही? तर त्याचं एक्झाम्पल बघू.
आता दोन्ही ग्लासमध्ये मी हळद घेतो. दोन्ही मी हळद घेतली. आता एका ह्याच्यामध्ये आपल्या इथलं पाणी घालू. आणि एका ह्याच्यात माझ्या मशीन मधनं काढलेलं 9.5 pH चं पाणी घालू. 9.5 pH काय होतं बघूया. काही फरक आहे का दोन्ही ह्याच्यात? मला फरक आहे का कलरमध्ये? हो, कलरमध्ये कलरमध्ये. आपलं पाणी जे पितोय ते जाड पाणी असल्यामुळे हळदीच्या आत जाऊन त्याचं सत्व काढू शकत नाही. ते संडास मार्फत वेस्ट जातं. मशीनमधलं पाणी पातळ असल्यामुळं पेनिट्रेट होऊन हळदीच्या आत, हळदी एक्झाम्पल आहे, तुम्ही कुठलाही अन्नपदार्थ घ्या जे खाता ते, त्याच्या आत जाऊन त्याचं सगळं सत्व काढून आपल्या बॉडीला देतो. त्यामुळे जे काही खातो त्याचे 100% विटॅमिन्स मिनरल्स आपल्या शरीराला मिळतात. हा फायदा आला लक्षात. घरातलं पाणी जे पितोय आपण ते जाड असल्यामुळं उपयोगाचं नाही आहे. हे हळकुंड शेतातनं काढल्यानंतर असं असते लाल कलर. त्याचं ओरिजिनल आपल्याला हे ओरिजिनल ह्याच्यामध्ये येतं आहे पाणी स्थितीमध्ये. तर हा पहिला डेमो आहे. दुसरा डेमो, आपण जे पाणी पितो हे ॲसिडिक पाणी आहे. आणि ॲसिडिक पाणी आपण वर्षानुवर्षी पित असल्यामुळं आपलं ब्लड झालं ॲसिडिक. आणि ॲसिडिक ब्लड हे सर्व आजाराचं मेन कारण. मला पॅरालिसिस झाला, त्याच्या आधी 2 वर्ष ॲसिडिटीचा त्रास होता. तर हे आता मला कळतं. दर 15 दिवसाला मी 20 गोळ्याची ट्रीटमेंट आणून ठेवत होतो. रोज पहाटे 2च्या दरम्यान मला ॲसिडिटी वर अशी यायचं, रिफ्लेक्स वर यायचं आणि जाग यायची. 2 गोळ्या खायचो आणि मी बसून राहायचो असं वॉटवर 5 वाजेपर्यंत, झोपच लागायची ते. आणि त्याचा परिणाम 2 वर्षानंतर जाऊन मला पॅरालिसिस झाला. ॲसिडिटीमुळं BP, शुगर, थायरॉईड, कॅन्सर, पॅरालिसिस, गाऊट, सगळ्या गोष्टी, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक सगळ्या ॲसिडिटीमुळं. आता त्याचं एक डेमो बघू आपण. पितो ते पाणी किती ॲसिड आहे ते बघू आपण. आणि मशीनमधलं पाणी अल्कलाईन आहे हे आपण बघू. आता एका ह्याच्यामध्ये मी इथलं तुमच्या इथलं पाणी घेतो. आणि एका ह्याच्यात माझ्या मशीनमधनं 9.5 pH चं पाणी घेतो. आता माझ्याकडे हे pH टेस्टर आहे. pH म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन. जन्मतो तेव्हा आपल्या बॉडीचा pH असतो स्लाइटली अल्कलाईन. मातेचा गर्भ अल्कलाईन असतो. 7.4 pH असतो आपण जन्मतो तेव्हा आपल्या बॉडीचा pH. पण नंतर आपण वरचं पाणी, दूध, अन्न खायला लागतो. 1 मिनिट, मी डेमो तर आहे, नंतर कॉल करतो. आपण वरचं खायला लागतो, मग आपलं बॉडी ॲसिडिक व्हायला लागते. आणि ॲसिडिक ब्लड झाले की सगळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता हे pH टेस्ट टाकल्या तर बघा, डार्क ग्रीन म्हणजे न्यूट्रल 7 pH, पोपटी झालं 6 pH म्हणजे ॲसिडिक, पिवळं झालं 5 pH ॲसिडिक, ऑरेंज रेड कलर झालं हायली ॲसिडिक, निळा कलर झालं अल्कलाईन 9 pH, व्हायलेट पर्पल जांभळा कलर झालं अल्कलाईन. आपल्याला अल्कलाईन पिण्याची गरज आहे. आपण पितोय ॲसिडिक पाणी. पहिल्यांदा आपल्या इथल्या पाण्यामध्ये घालून बघू कुठला कलर येतोय. कुठला कलर आहे? रेड कलर आहे का? पिवळा ते रेड. 4 pH चं पाणी आपण पितोय. आपला बॉडीचं pH 7 आहे आणि आपण पाणी पितोय 4 pH. त्यामुळे ब्लड झालंय आपलं 4 pH, म्हणून आपण आजारी पडतो. आता मशीन मधल्या पाण्यात घालू कुठला कलर येतो बघू. कुठला कलर आहे? डार्क ब्ल्यू. 9.5 pH चं अल्कलाईन पाणी. हे पाणी आपण पित राहिलो तर वर्षभरात आपलं ब्लड सगळं अल्कलाईन होईल. आणि अल्कलाईन ब्लड झाल्यानंतर कुठलाही आजार आपल्या शरीरावर अटॅक करणार नाही. आपली हेल्थ चांगली राहील. आपली हेल्थ चांगली राहील. कुठलाही दवाखाना घरामध्ये येणार. आलं लक्षात? आपण जे पाणी पितोय मला ॲसिडिक आहे. मशीनमधलं पाणी अल्कलाईन आहे. ठीक आहे. आता दुसरा डेमो बघू. आपण पितो ते पाणी डेड पाणी, मृत पाणी, मेलेलं पाणी, ज्याचा आपल्या शरीराला काही ॲब्सोल्युटली उपयोग नाही. फक्त फसवं समाधान आहे, माझी तहान भागत आहे, काही उपयोगाचं नाही.
त्याचा डेमो बघू. आपण आत्ता जे बोलत आहे सगळेजण, आपल्या शरीरात +10 मिलीव्होल्टचा ORP आहे. ORP म्हणजे माहिती आहे का? ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. ऑक्सिडेशन माहिती आहे? केळी सफरचंद कट करून ठेवलं, अर्ध्या तासाने काळं पडते. केळी 4 दिवस ठेवा, काळी पडतात. आपण 50 वर्षाचे असते तर 55 वर्षाचे दिसतो. याला म्हणायचं ऑक्सिडेशन, पोल्युशनमुळे जे होतं. हा +10 मिलीव्होल्टचा ORP असल्यामुळे आपण बोलतोय. +25 झालं तर आपण आजारी पडतो आणि +50 झालं तर आपण सगळे ICU मध्ये असतो. आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळण्याची गरज आहे. -50 मिलीव्होल्टचा जर ORP मिळाला तर आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात सेल्स तयार होतात, पेशी तयार होतात आणि त्या जेव्हा तयार होतात तेव्हा कॅन्सरसारखे आजार आपल्या शरीरावर अटॅक करतात. ठीक आहे. आता मला एक सांगा, एखादी डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडीला चिमटा घेतला, सुई टोचवली, काही रिॲक्शन येईल का? पण आपल्याला टोचवलं किंवा चिमटा घेतला तर रिॲक्शन येईल की नाही? त्याचा डेमो बघू. माझ्याकडं ORP टेस्टर आहे. ते टाकल्यानंतर जर रिॲक्शन आली, पाण्याचा कलर चेंज झाला तर ते पाणी जिवंत आहे. रिॲक्शन नाही म्हणजे पाणी डेड आहे. एका ह्याच्यामध्ये तुमच्या इथलं पाणी घेतो आणि एका ह्याच्यात माझ्या मशीन मधलं 9.5 pH पाणी घेतो. माझ्याकडे हे ORP टेस्टर आहे. हे टाकल्यानंतर जर कलर चेंज झाला तर पाणी जिवंत आहे, कलर चेंज नाही झालं तर पाणी डेड आहे. या आता हे बघा, हे घालतोय मी. पहिल्यांदा इथल्या पाण्यात घालतो. पहिल्यांदा आपल्या घरातल्या पाण्यामध्ये ORP टेस्टर घालतो. काही रिएक्शन आहे का? कलर चेंज झाला पाण्याचा? मशीन मधल्या पाण्यात घालतो. काय झालं? कलर चेंज झाला. हे -458 ते -800 मिलीव्होल्टचं ORP देणारं पाणी. हे पाणी आपण पित राहिलो तर आपल्या शरीरात ह्यूज नंबर्समध्ये सेल्स जनरेट होतील, पेशी तयार होतील आणि पेशी जेव्हा तयार होतात तेव्हा कॅन्सरसारखा आजार येत नाही असेल तर जाईल. आम्ही सोलापुरात 65 कॅन्सर पेशंट बरे केलेले आहेत. आलं लक्षात? घरातलं पाणी हे डेड आहे, मशीनमधलं पाणी जिवंत आहे. हे पाणी आपण पिलं तर कॅन्सर येणार नाही, असेल तरी तो जाईल. आता शेवटचा एक डेमो दाखवतो. मोस्ट ऑफ द पीपल सगळे शेतकरी असतील यातले. आपल्या घरामध्ये वरण भाताचं कुकर लावतात. कसं लावतात माहिती? प्रोसिजर काय? कुकर कसं लावतात? मिक्स करून पाणी आणि भात घेऊन लावतात. एका डब्यामध्ये डाळ, एका डब्यात तांदूळ, 2 वेळा धुवत आहेत घरातली स्त्री आणि ते कुकरमध्ये लावतात. असंच आहे, माझ्याकडे पण असं. डाळ आणि तांदूळ 3 वेळा केमिकलनी पॉलिश केलेले असतात. जेव्हा घरातल्या पाण्याने, या पाण्याने आपण जेव्हा डाळ तांदूळ धुतो, त्या डाळ तांदूळवरचं फक्त बोरिक पावडर निघते, केमिकल निघत नाही. आणि केमिकल सहित वरण भात आपल्या कुकरमध्ये लावला असतो. त्या शिट्टीतनं जी वाफ येते, ती वाफ घरातल्या स्त्रीच्या नाकातनं पोटात जाते आणि मग 15 वर्षांनी 20 वर्षांनी ओव्हरीज कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, युट्रस कॅन्सर हे सगळं होतं. मला सांगा, भारतात व्यसन कोण करतं? पुरुष का स्त्री? पण कॅन्सरला जास्त बळी कोण आहे? त्या तर व्यसन करत नाही. मग का कॅन्सर होऊ द्या? ती बिचारी घरातल्या सर्वांची जेवणाची काळजी करते आणि त्या केमिकलची वापरामुळे ती कॅन्सर युक्त होते. दुसरं, तुम्ही भाजीपाल्यावर फवारणी करता, पेस्टिसाईड मारता. का मारता? कीड लागू नये. सरकारला 150 कोटी लोकांना अन्नधान्य पुरवायचं, पण आपल्या हातात आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आहे. ते मी दाखवतो. आजचे सर्व पेस्टिसाईड हे स्टिकर फॉर्मॅटमधले चिकट आहे, पावसाच्या पाण्याने निघून जाऊ नये. घरात जेव्हा भाजी आणली जाते, कुठली पण भाजी असू दे, पालक, मेथी, वांगी, कुठली पण भाजी असू दे, त्याच्यावरचं पेस्टिसाईड 2 वेळा पाण्यात धुतलं निघत नाही. आणि पेस्टिसाईड सहित भाजी केली जाते, ती घरातल्या सर्वांच्याच पोटात जाते, म्हणून आपण आजारी पडतो. तर आपण 70 रुपये किलोचं तांदूळ खातोय, आजारी का पडतो? चांगलं खातोय सगळं, आजारी का पडतो आपण? त्याचं कारण हे पेस्टिसाईड आहे. आता त्याचा एक डेमो तुम्हाला मी दाखवतो. माझ्याकडे तिळाचं तेल आहे, पेस्टिसाईड सारखं चिकट असतं. तिळाचं तेल आहे. तेल आणि पाणी मिक्स होतं का? पाणी तेल मिक्स होतं.
हे दोन्ही ह्याच्यात तेल घेतलेलं आहे. एका ह्याच्यात तुमच्या इथलं पाणी घालतो. बघा तेल तरंगतंय का वर का मिक्स झालंय पाण्यात? बघा कोणी बघा एखाद्याने येऊन बघा. तेल तरंगतंय ना का मिक्स झालं? तरंगतं ना. जगात सगळीकडे गेलं ते तेल पाण्यावर तरंगतं. आता माझ्या मशीन मधलं हे 11.5 pH पाणी 11.5 pH हे घातल्यावर काय होतं बघा. दूध झालं का? हे काय झालं? इमल्सिफिकेशनची प्रोसेस झाली, म्हणजे त्या ऑइलचे बॉन्ड ब्रेक केले. ह्या पाण्यामध्ये कुकर लावण्याआधी 20 मिनिटं डाळ तांदूळ भिजत ठेवली, भाजी भिजत ठेवली. कोणी नॉनव्हेज खाणार असेल तर ते चिकन काय ब्रॉयलर असेल, मी तर खात नाही, तर त्यातलं सगळं घाण पिवळं हे सगळं पेस्टिसाईड आणि केमिकल निघून जात आहे. आणि मग या 9.5 pHच्या पाण्यामध्ये जर कुकर लावला भाजी केली, आपण ऑर्गॅनिक अन्न हो, आपल्या घरात कोणालाही कॅन्सरचा धोका येणार नाही. दुसरी गोष्ट, हे पाणी सकाळी उठल्या उठल्या अर्धा कप आणि रात्री झोपताना अर्धा कप पिलं, आपल्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल जे त्याच्यामुळे रक्तात गुठळ्या होतात LDL आणि हार्ट अटॅक येतो, ते LDL डिसॉल्व्ह करायचं वितळवायचं काम हे पाणी करतं. आपल्या शरीरात रक्तवाहिन्या क्लीन राहतील, कधीही गुठळ्या होणार नाहीत, हार्ट अटॅक येणार नाही आणि अँजिओप्लास्टी आणि बायपासपासून आपलं बचाव होईल. लाखो रुपये पण वाचतील आणि अनमोल जीव वाचेल. माझा डेमो दाखवून संपलेला आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर आता विचार.